पुनर्विवाह भाग 22। इकडे ऑफिसचे काम पटापटा आटपून आदित्य व अमित त्यांच्या केबिनमध्ये बसले होते आणि अमीरने यशबद्दल जी काही माहिती मिळवली होती त्याला सांगितली, पण त्यामध्ये आरोहीचे व त्याचे काहीच संबंध नव्हते असे कुठेच आढळून आले नाही। त्यामुळे अमीरने आदित्यला आता मूर्खासारखा वागणं सोड आणि आरोही वहिनीला प्रपोज कर असं सांगत होता। तरी आदित्यच्या मनाचे समाधान झाले नव्हते। अमीर तिथून गेल्यानंतर आदित्य सुद्धा घरी आला व आरोहीला सरळ विचारावं का की तुझं आणि याचं काही नको नाही, ती माझ्याबद्दल चुकीचा विचार करेल म्हणून गप्प बसला होता। असेच 2-3 दिवस गेले। आरोही आदित्यच्या बर्थडेचं प्लॅनिंग करत होती। वरसुद्धा बाहेरगावी जाऊन परत आलेलाच होता। 2 दिवसांनी म्हणजे परवाच आदित्यचा वाढदिवस असल्याने उद्या वरदला घेऊन शॉपिंगला जायचं म्हणून त्यांनी ठरवलं। आदित्यची परवानगी सुद्धा घ्यायचं तिनं ठरवलेलंच होतं। रात्री खोरी देऊन तिने आदित्यला बिझी नसाल तर काही विचारायचे होते अशी ती बोलत होती। परवानगी घ्यायचे ठरवले तेव्हा आदित्य म्हणाला, हा बोल ना, काय बोलायचे आहे तुला? आरोही म्हणाली, मला जरा घरचं काहीतरी सामान आणायचं होतं। उद्या मी शॉपिंगला वरसोबत जाऊ का? आम्ही लवकरच येऊ परत घरी। आदित्य म्हणाला, ठीक आहे। इतकाच तो बोलत होता। आरोहीने पुढं बोलायचे टाळले व झोपायला निघून गेली। आदित्यला आरोहीचे बोलणे खटकू लागले। ती मला आधीसारखं विचारत नाही असं उगाच त्याला वाटू लागलं होतं। 2 दिवस घरात एकदम शांतपणे सगळी तयारी सुरूच होती। आरोहीने जाऊन सगळे सामान आणलेले होते। रात्रीचे जेवण पटापटा आवरून वरद व आरोही सगळ्यांचे आधी झोपायला गेले। इकडे आदित्य सुद्धा वरती येऊन पडला होता। तेव्हा आई झोपल्यानंतर वरदने खाली हॉलमध्ये हळूच डेकोरेशन करायला सुरुवात केलेली होती। इकडे आरोही देखील आदित्य झोपलेला आहे असे समजून ती सुद्धा हळूच उठून खाली गेली। रेखा व राहुल आणि राजवी बाहेर येऊन थांबले होते। वरदने बाहेरचं लाईट सुरू न करता त्यांना आतमध्ये घेतले। बलून्स, कॅन्डल्स आणि फ्लावर यांनी हॉल खूप मस्त सजवलेलाच होता। राजवीला वरदच्या खोलीत नेऊन झोपून सगळे लाईट्स विझून 12 वाजायची सगळे वाट बघून बसलेले होते। 12 वाजायची वाट बघत आरोही वरती जाऊन त्याला घेऊन येणारच होती की वरून कुणाच्या तरी येण्याची चाहूल लागली। त्यामुळे ती जागेवरच थांबली। इतका उशीर झालेला आहे, आरोही खोलीत नाही म्हणून आदित्यच्या डोक्यातील संशयाची जागा आता निर्माण झालेलीच होती। ती इतक्या रात्री काय करते हे बघतोय म्हणून तो खाली आलेला होता। इतका अंधार दिसतोय म्हणून त्याने लाईट सुरू करताच सगळे हॅपी बर्थडे टू यू असे म्हणत एक सुरात ओरडत होते। या अनपेक्षित धक्क्यातून सावरायला त्याला थोडा वेळच लागला। या सगळ्या गोंधळाने सरिताताई सुद्धा बाहेर आल्या। सगळ्यांनी आदित्यला केक कापायला सांगितला व आरोहीला आधी भरव असा हट्ट केला सुद्धा। त्याने केक भरवताना तिच्याकडे बघितलं। ही बिचारी आपल्या वाढदिवसांची सरप्राईज प्लॅनिंग करत होती आणि आपण हिच्याबद्दल काय विचार करत होतो या विचाराने त्याला अपराधीपणाची भावना दाटून आली आणि नजर चोरत तिला केक भरवला। बाकी सगळ्यांनी सुद्धा त्याला केकच भरवला आणि आता उद्या बोलूया आपण म्हणून झोपायला गेला। आदित्य आरोही देखील खोलीत आले। आदित्यने थँक्स बोलून डोळ्यातल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली। आरोहीला काही कळेनासच झालं, हा का रडतोय म्हणून। तिने काय झालं, काही त्रास होतोय का तुम्हाला असं म्हणून प्रश्नांची सरबत्ती सुरू केली, पण त्याने मान्यानेच नाही बोलून सॉरी आरोही, मी तुझ्या लायकीचा नाही आहे ग, तू खरंच खूप ग्रेट आहेस असे रडत रडत बोलू लागला। तिला त्याला कसं शांत करावं हे कळतच नव्हतं। त्यामुळे तिने त्याला डोळे पुसायला रुमाल व पिण्यासाठी पाणी दिले। त्यानंतर तो थोडा शांत झाला। तिला परत एकदा थँक्यू बोलून बाहेर गॅलरीमध्ये जाऊन उभा राहिला। आरोहीने रात्र खूप झालेली आहे, झोपा आता तुम्ही असे बोलून त्याला आता यायला आतमध्ये सांगितलं। तेव्हा तू झोप, मी आलोच असे म्हणत होता तो। तिला झोपायला भाग पाडले। थोडा वेळ शांतपणे तिथेच बसून झोपलेल्या आरोहीकडे बघत राहिला। आज आदित्यचा वाढदिवस, त्यामुळे सकाळपासूनच सगळ्यांचे फोन सुरू झालेले होते। त्याला त्यातून उसतही मिळत नव्हती। ऑफिसमध्ये महत्त्वाची मीटिंग असल्याने त्याला जावेच लागणार होते। सकाळचा नाश्ता आवरत सगळ्यांनी त्याला रात्री
पार्टी हवी आहे असा हट्ट केला होता. आदित्य म्हणाला, हो हो नक्की देणार, तयार राहा सगळे, असे बोलून घाईघाईत निघून ऑफिसला गेला. इकडे आदित्य पार्टीसाठी तयार झाला म्हणून सगळेजण खुश होते, कारण गेले 2 वर्ष त्याने त्याचा वाढदिवस साजरा केलेलाच नव्हता. ऑफिसमध्येही बर्थडे विश करण्यासाठी फोन सुरू झालेले होते. मीटिंग आटपून त्याने आलेल्या सगळ्या फोनला प्रतिसाद दिला, मेसेजला प्रतिसाद दिला. सोहमने सुद्धा जिजूंना म्हणजे आदित्यला कॉल केलेला होता. त्याचा मिस कॉल बघून आदित्यने त्याला रिटर्न कॉल केला. सोहमने फोन उचलून आदित्यला बर्थडे विश केले. आदित्यने काका काकूंची चौकशी करून सरळ त्याला विचारले, सोहम, माझ्या एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर देशील का तू? सोहम बोलला, जिजू, मला माहीत असेल तर मी नक्कीच देणार. आदित्य म्हणाला, पण त्याआधी मला एक प्रॉमिस कर. ही गोष्ट तू आरोहीला कळता कामा नये. तू आरोहीला सांगशील नाही. सोहम म्हणाला टेन्शनमध्ये येऊन, ठीक आहे, दिलं प्रॉमिस तुम्हाला. विचारा तुम्हाला काय विचारायचं आहे ते. आदित्य म्हणाला, मला सांग, लग्नाआधी यश आणि आरोहीचे काही पुढचं त्याला बोलावणेसं ना झाले? आय मीन ते दोघे एकमेकांचे चांगले मित्र वगैरे होते का? सोहम म्हणाला हसून, नाही हो जिजू, तुम्ही विचार करता तसं काहीच नाही आहे. माझी ताई हिरा आहे, हिरा. तिचं यशचं काय कुणाशीच काहीच नव्हतं. आणि मुलाशी मैत्री तर खूप दूरची गोष्ट होती. तिच्या आयुष्यातला पहिला मुलगा मीच असेल, ज्याच्याशी ती एवढं बोलते. आणि दुसरे नक्की तुम्हीच असाल. पण एक गोष्ट नक्की सांगेल मी तुम्हाला. आदित्य म्हणाला कान टवकारून, कुठली? सोहम म्हणाला, यशला आरोही ताई खूप आवडायची. त्याने बऱ्याचदा माझ्याकडे तिच्यासाठी बोलणे केले होते. पण मी त्याला आधीपासूनच तू जे स्वप्न बघतोय ना ते कधीच पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळं तू तिला विसरून जा, असं तो सांगत होता. तरीसुद्धा तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करतच राहिला की एक दिवस मी तिच्या घरी जाऊन तिचा हात मागेल. परंतु त्याने कधीही आरोही ताईला त्रास दिला नाही किंवा तिला प्रपोज केले नाही, कारण ती काका काकूंकडे राहते हे त्याला माहितीच होते. आणि माझ्यामुळे तिच्या चारित्र्यावर कोणी शिंतोडे उडवलेले मला चालणार नाही, असे त्याचे म्हणणे होते. मी आधी काहीतरी पोस्ट मिळवतो आणि नंतर तिला मागणी घालतो. पण अचानक तुमचे लग्न ठरले आणि त्याचे स्वप्न स्वप्नच राहिले. त्याला जेव्हा कळाले की आरोही ताईचे लग्न झाले तेव्हा त्याने माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा खूप प्रयत्न केला, पण मी बाहेर गावी होतो. तेव्हा तो खूप रडला. हे मला एका मित्राने सांगितले होते. आणि मुख्य म्हणजे यातलं काहीही आरोही ताईला माहिती नाही. तो पहिल्यांदा आपण मॉलमध्ये भेटलो तेव्हा आरोही ताईशी बोलला. सोहमचे बोलणे ऐकून आदित्य एकदम थंडगारच झाला. त्याला काय बोलावं काही सुचनासच झालंय. सोहमला थँक्यू बोलून सो मच, मी करतो तुला उद्या कॉल, असे बोलून फोन ठेवला आणि डोकं गच्च धरून बसला. एक स्ट्रॉंग कॉफीची ऑर्डर दिली आणि रिलॅक्स झाल्यावर अमीरला फोन करून संध्याकाळी वहिनीला घेऊन पार्टीसाठी घरी ये असे बोलत होता. अमीरसुद्धा आदित्यमधला अचानक झालेल्या बदलाने आश्चर्यचकित झाला, पण बदल चांगला आहे म्हणून खुशसुद्धा झाला. घरी सगळे आदित्यची वाट बघतच होते. आदित्य आला आणि खोलीत तयार व्हायला गेला. सगळ्यांनाही तयार व्हायला सांगितले. अमीरसुद्धा कुटुंबासमवेत हजर झाला. सगळे मिळून शहरातल्या सुप्रसिद्ध हॉटेलमध्ये निघाले. आदित्य, आरोही, अमीर आणि त्याची पत्नी व मुलगा मयूर आणि राजवी हे एका गाडीतून तर दुसऱ्या गाडीत राहुल, रेखा, वरद, आई असे सगळे होते. सगळे एका आलिशान रेस्टॉरंटमध्ये आले. आदित्यने आधीच एक राऊंड टेबल बुक केलेला होता. एक एक करून सगळे येऊन बसले. रेखाने आरोहीला मुद्दामच आदित्यच्या बाजूने बसवले. वरदने वेटरला केकचा ऑर्डर दिला. राहुल, आदित्य आणि अमीर गाडी पार्क करून आत आले आणि आपल्या बायकांच्या बाजूला रिकाम्या असलेल्या खुर्चींमध्ये जाऊन बसले. आरोहीने आज खूप सुंदर अशी ब्राऊन वेलवेट साडी नेसली होती. त्यावर डायमंडचा नेकलेस, कानातले आणि लॉंग मंगळसूत्र. आदित्याची नजर तिच्यावरच जाताच तिने लाजून खाली बघितले. तो एकटक तिच्याकडे बघतच होता. अमीरने चुटकी वाजून त्याला, आम्हाला भूक लागलेली आहे, तुमचा रोमांस तुम्ही नंतर कंटिन्यू करा, असे तो सांगत होता. तेव्हा सगळ्यांनी हसून हसून एकमेकांना ताडी दिली. त्याने अमीरला एक फटका दिला, पण भेट तू नंतर उद्या, तुला सांगते, असं बोलून सगळ्यांची
चॉईस विचारून ऑर्डर करण्यासाठी वेटरला बोलावले. राजवी आणि मयूर दोघेही इकडून तिकडं हुंदडत होते. दोघांचीही मस्ती मस्त गट्टी जमली होती. सगळे त्याच्याकडे कौतुकाने बघत होते. थोड्या वेळात केक आला. आरोहीने वरदला सांगून ऑर्केस्ट्रावाल्यांना केक कापताना हॅपी बर्थडे म्युझिक वाजवायला सांगितले होते. सगळे उठून उभे राहिले तसे म्युझिक सुरू झाले. हे आदित्यसाठी अनपेक्षित होते. त्याला खूप छान वाटत होतं. केक कापून सर्वात आधी त्याने आईला केक भरवला, मग आरोहीला आणि नंतर सगळ्यांना दिला. जेवण येईपर्यंत सगळ्यांनी आदित्यला गाणे डेडिकेट करायचे असे ठरवले होते. सुरुवात आरोहीपासूनच व्हावी म्हणून सगळे तिला फोर्स करू लागले. ती लाजून नाही, प्लीज मला सगळे आधी बोला, मी नंतर बोलते असे बोलून टाळ्या वाजू लागले. पण कुणीच ऐकायला तयार नव्हतं. तेव्हा आदित्यने तिला बोल ना असे हळूच म्हणाला. तेव्हा त्याचा आग्रह कसा मोडायचा म्हणून ती बोलू लागली. अभी अभी तो मिले है, अभी अभी जाने की बात, अभी अभी तो जिंदगी मिली है. सगळे तिच्या सुरात सूर मिळवून गाऊ लागले होते. गाणे संपल्यावर आदित्यच्या डोळ्यातून आलेले पाणी बघून तिला गलबलून आले. टाळ्यांच्या गजराने दोघेही भानावर आले. राजवी मामीच्या मांडीवर येऊन बसली. मयूरला सुद्धा बसायचे होते म्हणून त्याची लुटूपुटू भांडणं सुरू होती. तेव्हा आदित्यने त्याला आपल्या मांडीत घेतले आणि दोघेही त्या दोघांची भांडणे सोडवू लागले. आमिरने आदित्यला चिडवण्यासाठी मुद्दाम दोस्त दोस्त ना रहा हे गाणे सुरू केले. त्याची यारी ओढत बाकी सगळेही गाऊ लागले होते. तितक्यातच जेवणाची ऑर्डर आली. सगळे जेवणावर तुटून पडले आणि जेवण संपल्यानंतर राहिलेला खेळ पूर्ण करत होते. आता सगळ्यात शेवटी आदित्यला गाणं बोलायचे होते. त्याने कुठलेही आडेवेणे न घेता गाणे सुरू केले, कारण तो आज खूप खुश होता. दिल संभल जा जरा, फिर मोहब्बत करने चला है तू. त्याच्या गाण्याने सगळ्यांना कळाले की तो आरोहीच्या प्रेमात पडलेला आहे. सगळे आनंदात घरी आले. आदित्यला थँक्यू बोलून आमिर आणि त्याची पत्नी देखील घरी निघाले. बाकी सगळे आपापल्या खोलीत गेले. इकडे आरोही आदित्यसुद्धा त्यांच्या खोलीमध्ये आले. आरोहीने आदित्यला एक गिफ्ट दिले व उघडून बघायला सांगितले होते आणि ती आता चेंज करायला निघून गेली. आरोहीने दिलेले गिफ्ट उघडताना यात काय असेल याची उत्सुकता त्याला खूप होती. त्याने लगेच ते उघडले व त्यातून सुंदर असे सफेद रंगाचे हाताने विणलेले शिवलेस स्वेटर होते. त्याने त्या आरशात स्वतःला लावून बघितले आणि छातीशी घट्ट कवटाळले. तितक्यातच आरोही बाहेर आली. आदित्यने खूप सुंदर गिफ्ट आहे, थँक्यू सो मच बोलून तिच्या गिफ्टांची स्तुती केली. तिलाही त्याला गिफ्ट आवडले हे बघून छानच वाटले. तिला आनंद झाला. दोघांनाही हसून एकमेकांकडे बघितले. आज कित्येक दिवसाने तो आरोहीशी चांगला वागत होता. मध्यंतरी याच्या विचाराने विनाकारण तिच्याशी बोलणे टाळत होता. तोही चेंज करून आला. दोघेही बेडवर बसून पार्टींबद्दल, मयूर राजवीबद्दल बोलत होते. तितक्यातच आदित्यचा फोन वाजला. आमिरचा फोन बघून त्याने लगेच घेतला तर तो याची मस्करी करत होता. दोघांचीही फालतू बडबड बराच वेळ सुरू होती. फोन ठेवून आदित्य आत आला तेव्हा आरोही गाढ झोपी गेलेलीच होती. आदित्यने मनातल्या मनात आमिरला भरपूर शिव्या दिल्या आणि झोपलेल्या आरोहीला बघत तोही झोपी गेला. महिना ओसरला. आता आदित्यच्या मनातलं सगळं वादळ थांबलेलंच होतं. रोजच्यासारखं रुटीन सुरू झालेलं होतं. पण तरीही दोघे एकमेकांसमोर आले की अवघडतच होते. त्यांची गाडी काही मैत्रीच्या नात्यापलीकडं जात नव्हती. आता आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल असे आदित्यला वाटत होते. तो योग्य संधीची वाट बघत होता. इकडे आरोही क्लासेसमध्ये जाऊन इंटरव्ह्यू देऊ लागली होती. शाळा सुरू झाल्या की ती सुद्धा बिझी होणार होती. जूनचा पहिला आठवडा सुरू झाला, त्यामुळे वातावरण दमट होते. उष्णता खूप वाढलेली होती. तशातच रेखाने आदित्यला फोन करून आम्ही सगळे मनालीला जातोय, राहुलने सगळा प्लॅन केलेला आहे असे ती सांगत होती. आदित्यला देखील फिरायला खूप आवडायचे, त्यामुळे तो लगेच तयारसुद्धा झाला आणि आपल्या मनावरलं ओठांवर आणण्यासाठी ही संधी साधायची असं त्यानं ठरवलेलंच होतं. घरी येऊन आरोही आणि वरदला त्यानं सगळं सांगितलं व 2 दिवसातच निघायचे आहे असे सांगून तुम्हाला काही शॉपिंग करायची असेल तर आपण उद्या संध्याकाळी जाऊया असे सांगून खोलीत गेला. आरोही खूप खुश झाली होती. एक
नवरा म्हणून तो तिला सांसारिक सुख अजून देत नसला तरी तिच्या छोट्या मोठ्या इच्छा पूर्ण तो करतच होता. तिला लहानपणापासूनच बर्फात फिरायला जायची खूप इच्छा होती. ती आता इच्छा तिची पूर्ण होणार होती. दुसरा दिवस उजाडला. आदित्य ऑफिसला जाऊन घरी आला व तिघेही शॉपिंगला निघाले. आदित्य आणि वरदकडे गरमीचे बरेच कपडे, शूज होते, पण आरोहीकडे मात्र एकही सुद्धा नव्हता. ते दोघेही तिला घ्यायला मदत करणार होते. मनालीला जाऊनच आरोहीला आपल्या मनातलं सगळं सांगायचं आणि नव्या आयुष्याला सुरुवात करायची असे आदित्यने ठरवलेलेच होते. त्यामुळे त्याचे वेगळेच प्लॅनिंग चाललेले होते. तोही आरोहीसाठी काय काय घेत होता. शॉपिंग करून घरी आले व लगेच दिवस संपला. ही रात्रसुद्धा लवकरच संपावी असे आदित्यला वाटत होते. आज सगळी तयारी उरकायची होती. त्यामुळे वरद आणि आरोही सकाळपासूनच पॅकिंगला लागले. सगळ्या बॅग्स पॅक झाल्या. आदित्य सकाळीच आईला मावशीकडे सोडायला गेला होता. तोही परत आला. येऊन ऑफिसचे सगळे काम अमीर आणि इतर स्टाफला ऑनलाईन मीटिंग घेऊन समजावून देत होता. आरोहीची एकीकडे जेवणाची तयारी आणि दुसरीकडे लताताईला सगळ्या सूचना देणे चालूच होते. रेखा, राहुल आजच येणार होते. सकाळी लवकरची त्यांची फ्लाईट होती. त्यामुळे सगळ्यांनी पटापटा आवरले आणि झोपायला निघून गेले. सकाळी निघायचं म्हणून कुणाला झोप येत नव्हती. अलारामच्या आवाजाने सकाळी सगळे उठले. पटापटा आवरून एकदाचे गाडीत बसले आणि एअरपोर्टला निघाले. ड्रायव्हर काका सगळ्यांना सोडून निघून गेले. आपापल्या बॅग सांभाळत सगळे आतमध्ये आले. चेक इन वगैरे फॉर्मॅलिटी करून बोर्डिंग गेटवर येऊन बसले. बाजूलाच लाऊंजमध्ये नाश्ता केला आणि तितक्यातच बोर्डिंग गेट ओपन झाल्याची सूचना आली. सगळे तिकीट स्नॅक करून एकदाचे विमानात बसले. आरोही आज पहिल्यांदाच विमानात बसली होती. त्यामुळे तिला सगळ्याच गोष्टींचे खूप कुतूहल वाटत होते. एका बाजूला आरोही, आदित्य व वरद बसले तर दुसऱ्या बाजूला रेखा, राहुल आणि राजवी. आरोही विंडो सीटवर बसली होती. थोड्याच वेळात सीट बेल्ट बांधून घ्या, आपण उड्डाणासाठी सज्ज आहोत अशी सूचना येताच सगळ्यांनी सीट बेल्ट टाईट केले. कानात इयरप्लॅन कॉटन टाकले. आदित्यने आरोहीला देखील इयर बॅग दिले. आता विमान टेक ऑफ करणार होते. जसजसे विमान वरती जायला लागले तशा आरोहीच्या पोटात गुदगुल्या व्हायला लागल्या होत्या. तिला आनंद मिश्रित भीती वाटू लागली होती. तिने बाजूला बसलेल्या आदित्यचा हात गच्च धरला व डोळे मिटून देवाचे नाव घेऊ लागले. तिचा हात धरण्याने आदित्य शहारला. त्यानेही तिला काही होणार नाही असे सांगून धीर दिला. आता विमान बऱ्यापैकी एका उंचीवर स्थिरावलेले होते. त्यामुळे आरोही रिलॅक्स झालेली होती. आदित्यने तिला खिडकीमधून खाली बघायला सांगितले. इतक्या उंचीवरून ढगांच्या मधून जाताना खालील दृश्य बघून तिचे डोळे विस्कारले. तिला अद्भुत आनंद वाटत होता. परीकथेतल्या परीसारखे हे सगळं स्वप्न तर नाही ना, म्हणून स्वतःला चिमटा काढून बघत होती. हळूहळू चंडीगड एअरपोर्टवर आले. विमानवरून खाली येताना तर तिच्या पोटात खड्डाच पडला. ती खूप घाबरली आणि घाबरून आदित्यला चिटकूनच राहिली. आदित्यने सुद्धा तिला एका बाजूने आपल्या मिठीत घेतले आणि तिला धीर दिला. 1.5 तासांचा संपूर्ण प्रवास तिने उघड्या डोळ्यात साठवलेलाच होता. विमान एकदाचे लँड झाले आणि आदित्यच्या घट्ट मिठीत हरवलेली आरोही आजूबाजूच्या आवाजाने भानावर येत लाजून बाजूला झाली. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.